अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपण प्रत्येकजण देवपूजा करतो. आता दररोज पूजा आपण करतो. मग पूजा करताना एक आपल्या घरामध्ये सामान्य परंपरा मानली जाते. म्हणजे काय, तर पूजेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे दीप प्रज्वलन. कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा ही अपूर्ण मानली जाते. आणि दिवा हे अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचे प्रतीक आहे. आणि ते मानवाला थेट ईश्वराशी जोडणारे एक माध्यमसुद्धा मानले जाते. तुम्ही कधी हे विचार केला आहे का, की जेव्हा तुम्ही पूजा करता, दिवा लावता, तेव्हा त्या दिव्याच्या ज्योतीमध्ये काही विशेष आकृती तयार होते. कुणाच्या दिव्यात फुलासारखी आकृती तयार होते, कुणाच्या दिव्यात हृदयासारखी, तर कुणाच्या दिव्यामध्ये डोळ्यासारखी, किंवा कोणाच्या दिव्यामध्ये चक्क स्वामींची प्रतिमासुद्धा तयार होत असते. काही दिव्यामध्ये फुलासारखी आकृती तयार होते, तर कोणाच्या दिव्यामध्ये 2 पाकळ्या दिसतात, कोणाच्या 4, तर कोणाच्या दिव्यामध्ये संपूर्ण फूल तयार होत असतील. प्रत्येकाच्या दिव्यामध्ये वेगवेगळ्या आकृत्या हे निर्माण होत असतात. तर काहींच्या दिव्यात काही आकृती रोज दिसते, तर काहींच्या दिव्यात ती केवळ एखाद्या विशेष दिवशी दिसत असते. तर चला तर आपण सर्वप्रथम हे समजून देऊया की दिव्यात फूल किंवा कोणती आकृती तयार होणे ही एक सामान्य घटना नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हे एक अत्यंत शुभ आणि दिव्य संकेत मानला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सांगणार आहोत की ते कोणते दिव्य संकेत आहेत ज्यामुळं आपल्याला काहीतरी मिळणार आहे. म्हणजे काय करायचे पुढे जाऊन, आपल्याला अशी आकृती तयार झाली तर कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टी तयार करायच्या टाळायच्या आहेत, त्यामागे कोणता दिव्य संकेत आहे का, किंवा कोणते दिव्य आशीर्वाद लपले आहेत का. जर आपल्या दिव्यात अशी आकृती तयार होत असेल तर आपल्याला कोणती कामे केली पाहिजे, कोणती कामे टाळली पाहिजे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता आपल्याला शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर बघा, पूजेच्या वेळी जेव्हा दिव्यात फूल किंवा कोणतीही आकृती तयार होते तेव्हा अनेक लोक याला केवळ योगायोग समजून दुर्लक्ष करतात. पण हा योगायोग नसून एक दिव्य संकेत असतो. आध्यात्मिक दृष्टीने पाहिल्यास दिव्यात फूल तयार होणे याचा अर्थ असा आहे की तुमची भक्ती, तुमची प्रार्थना, तुमची सेवा, तुमचं नामस्मरण हे त्या भगवंतापर्यंत पोहोचलं आहे. ते तुमच्या इष्टदेवतेपर्यंत पोहोचलं आहे. ते तुमच्या स्वामीपर्यंत पोहोचलं आहे. ते तुमच्यावर प्रसन्न आहेत. ते तुम्हाला पाहतात, ऐकतात, आणि ते दिव्यातील फुलवात हे त्याचंच प्रतीक आहे. तुमच्या मनातील पवित्रता आणि श्रद्धा यामध्ये ते रूपांतरित होऊन ते ईश्वरापर्यंत पोहोचत आहे. आणि तीच ऊर्जा फुलांच्या रूपाने आशीर्वाद बनून प्रकट होत आहे. शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथे खरी भक्ती असते तिथे चमत्कार नक्कीच घडतात. दिव्यात फूल तयार होणे हाच तो चमत्कार आहे जो आपल्याला जाणून देतो की ईश्वर आपल्या आसपास आहे, आपल्या पूजेवर तो प्रसन्न आहे. जर तुमच्या दिव्यातही फूल तयार होत असेल तर त्यावेळेला समजून जा, त्याला हलक्यात घेऊ नका, कारण तो ईश्वरांचा, आपला इष्टदेवतेचा आशीर्वाद असतो. तेव्हा सर्वप्रथम आपल्या इष्टदेवतेचे, आपल्या कुलदेवतेचे आभार माना. आणि आता आपल्याला काही कामे हे करायचे असतात. हे कामे अत्यंत उपयुक्त आहेत. जर तुम्ही ही कामे केली तर तुमची आध्यात्मिक शक्ती वाढेल आणि तुम्हाला तुमच्या देवी देवतेचे संकेत नक्कीच मिळणार आहे. बघा, पहिला संकेत आहे की जेव्हा तुमच्या दिव्यात फुलं किंवा आकृती तयार होऊ लागते तेव्हा त्या दिवसापासून तुम्हाला परान्नही घ्यायचं नाही. परान्न म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही. कुणी कितीही आग्रह केला तरी दुसऱ्याच्या घरचं तुम्ही खाऊ नका. हा नियम पाळा. बाहेरील पदार्थसुद्धा तुम्ही खाऊ नका. तुम्ही म्हणाल आम्ही पैसे देऊन खाऊ का, तसं करू नका. हे तुम्ही टाळा. दररोज आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या नावानं जल अर्पण हे करायचं आहे. जल अर्पण म्हणजेच काय, तर आपण सूर्यदेवताला कसं जल अर्पण करतो तसंच आपल्याला आपल्या कुलदेवतेच्या नावाने जल अर्पण करायचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रोज आपल्या घरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे. दीप प्रज्वलन आपल्याला करायचं आहे. तुम्ही तेलाचा लावा, तुपाचा लावा, तुम्ही कुठल्याही गोष्टी हे श्रद्धेनं करा. मग तो दिवा तुम्ही तेलाचा लावला तरी काही हरकत नाही, कारण आपल्याला श्रद्धा ही महत्त्वाची असते. आणि आपला ज्या दिवशी कुलदेवतेचा वार असतो ना, त्या दिवशी तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केला तरी काही हरकत नाही, कारण आपले अगोदर कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्या दिवसापासून आपल्या इष्टदेवतेला, कुलदेवतेला आपल्याला नैवेद्य हा दाखवायचा आहे. चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला इष्टदेवतेची घरात पूजा करायची आहे.
आणि त्यांना आपण सांगितले अगोदरच नैवेद्य हा दाखवला पाहिजे. नंतर तुमची म्हणजे काय तर तुम्ही तुमच्या देवी देवतेचं स्वामींचं तुम्ही जर करत असाल तर रोज नित्यसेवा तुमची वाढवा. रोज नामस्मरण करा, कारण पूजा अधिक वाढवायला पाहिजे. तुमच्या घरामध्ये हनुमान चालीसा मंत्र जप पठण हे करा. देवाशी मन मोकळे करून बोला. घरात काहीही नवीन आणल्यास प्रथम तुम्ही तो आपल्या देवाला अर्पण करा. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही संकेत स्वप्न किंवा चमत्कार हे कोणालाही सांगू नका. ते अनुभव फक्त तुमच्यासाठी असतात. इतरांना सांगितल्यास ते लुप्त होतात, त्याचा प्रभाव तुम्हाला दिसत नाही. शक्य असल्यास आठवड्यातून एकदा तरी तुमच्या इष्टदेवतेच्या मंदिरात जा, दान करा आणि शांतपणे ध्यान करा. दिव्यात तयार झालेल्या फुलांचा टिळा लावा आणि ते जपून ठेवा, पण कोणालाही सांगू नका. जर शरीरात वेदना असतील किंवा एखादी समस्या असेल तर पूजेच्या वेळी आपल्या देवांना ते सांगा, आपल्या इष्टदेवतेंना सांगा. नक्कीच तुम्हाला त्याच्यातून काहीतरी निराकरण होईल, म्हणजे समस्या तुमची सुटेल. बघा, कुठलीही गोष्ट आपल्याला एकाच दिवशी मिळत नसते, कारण आपल्याला त्यासाठी सेवाही करायची असते. कारण स्वामी महाराज नेहमी म्हणतात, सेवा केली तर तुम्हाला मेवा भेटेल. त्यामुळे सेवा करा. तुमच्या दिव्यात अशी फुलवात तयार होत असेल तर तुम्ही त्या दिवसापासून सेवा आपल्याला वाढवायची आहे. जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे आणि आपल्या इष्टदेवतेवर म्हणजे स्वामी समर्थ महाराजावर तुम्हाला विश्वास हा ठेवायचा असेल. आणि जिथं श्रद्धा आणि विश्वास असतो तिथं भक्ती तयार होत असते आणि स्वामी महाराज त्या भक्ताच्या नेहमी पाठीशी उभे राहत असतात. कारण ते नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे तुम्ही न भीता स्वामी महाराजांचं नामस्मरण करा आणि त्यांच्या पायाशी आपले डोके ठेवा. बघा, स्वामी महाराज तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला ठेवायला सुद्धा जागा उरणार नाही. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.